आणि आज आपण आपल्या पुढच्या पार्ट कडे वळूया. तर मिनरल्स मध्ये मॅक्रो मिनरल्स आणि ट्रेस मिनरल्स असे दोन प्रकार आहेत. मॅक्रो मिनरल्स आपण बघतोय. मॅक्रो मिनरल्स आर इसेन्शियल फॉर म्हणजे आपल्या शरीराच्या फंक्शनसाठी मॅक्रो मिनरल्स हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. आपलं मसल आणि बोन हेल्थ साठी, मसल आणि बोनच्या स्ट्रेंथनिंग साठी मॅक्रोन्युट्रियंट्सची गरज आहे. आणि आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते सुद्धा मेंटेन राहण्यासाठी, ब्लड प्रेशर व्यवस्थित राहण्यासाठी ते सुद्धा आपल्या मायक्रोन्युट्रियंट्स गरजेचं आहे. बघा तुम्ही, बऱ्याच लोकांना लो बीपीचा त्रास असतो, तर काहीतरी त्यांच्या शरीरामध्ये मिनरल्सची कमतरता असते म्हणून तिथं होतो तो त्रास. आणि आपण पुढे बघणारच आहोत कोणतं मिनरल्स ब्लड प्रेशर साठी आवश्यक आहे किंवा बोन हेल्थ साठी काय आवश्यक आहे. हे सगळं आपण स्लाइड मधून बघणारच आहोत. तर मॅक्रो मिनरल्स मध्ये काही महत्वाचे जे घटक आहेत ते आपण बघूयात. आता कॅल्शियम, सगळ्यांनीच कॅल्शियम ऐकलेलं आहे. कॅल्शियमचा रोल आपल्या बोन हेल्थ मध्ये, म्हणजे हाडांचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं तर कॅल्शियमची किती नितांत गरज आहे जवळपास सगळ्यांनाच माहित आहे. आपलं हाडांचं आरोग्य तसंच आपले दात सुद्धा जर आपल्याला मजबूत ठेवायचे असतील, त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन जर व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल तर कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. आणि प्रत्येकाला जवळपास 1000 ते 1200 मिलीग्रॅम कॅल्शियमची रोज गरज असते. डेलीच्या आपल्या फंक्शनसाठी बॉडीच्या 1000 मिलीग्रॅम ते 1200 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते. आणि ती गरज जेव्हा पूर्ण होत नाही तर तेव्हा आपल्याला हाडांचा ठिसूळपणा, ऑस्टिओपॉरोसिस असे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला लागतात. त्याचबरोबर खूप कमी वयामध्ये कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी असे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला सुरू होऊ शकतात. त्याचबरोबर आपले दात कमजोर होऊ शकतात किंवा दातांचं जे इनॅमल आहे ते निघायला लागतं. तर त्यासाठी कॅल्शियम खूप गरज आहे. मुलांना वाढीच्या वयामध्ये सुद्धा कॅल्शियमची खूप गरज आहे, कारण त्यांची हाडं मजबूत झाली पाहिजे, त्यांची हाईट वाढवायची असेल तर कॅल्शियमची खूप गरज आहे. मसलच्या फंक्शनसाठी, म्हणजे आपल्या स्नायूंच्या कार्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लड व्हेसलचं कॉन्ट्रॅक्शन जे होतं ते कॅल्शियममुळे होतं. आता बघा, हार्ट पंपिंग होतं म्हणजे काय, तिथं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची प्रक्रिया होत असते. तर ते फक्त हार्टमध्ये न होता आपल्या ब्लड व्हेसलमध्ये सुद्धा आकुंचन प्रसरण होत असतं. आणि आकुंचन प्रसरण होतं म्हणून आपला रक्तप्रवाह जो आहे तो व्यवस्थित चालू राहतो. तर या कामामध्ये सुद्धा कॅल्शियमची मदत होत असते. त्याचबरोबर दुसरा घटक आहे महत्वाचा, फॉस्फरस. फॉस्फरस सुद्धा आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या पेशींचं जे मेम्ब्रेन आहे त्याच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा फॉस्फरस आवश्यक आहे. जर आपले ओव्हरऑल आपली हेल्थ जर चांगली ठेवायची, फक्त बोन्सचीच नाही तर प्रत्येक पेशी जर आपली हेल्दी राहावी असं वाटत असेल तर फॉस्फरसचा इंटेकही आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. आता तिसरं जे आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम का आवश्यक आहे, तर जवळपास 300 प्रकारच्या एन्झाईम रिॲक्शन ज्या आहेत त्या मॅग्नेशियममुळे पार पडत असतात. आपलं जे शरीर आहे त्यामध्ये आपल्या नकळत खूप काही प्रक्रिया घडत असतात. आपण जे अन्न खातो ते पचवण्याचं काम असतं किंवा ते प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम असतं, किंवा वेस्ट मटेरियल शरीराच्या बाहेर काढण्याचं काम असेल, श्वासोच्छवास असेल, ब्लड सर्क्युलेशन असेल, अशी वेगवेगळे कामं आपल्या शरीरामध्ये अगदी आपल्या 12 सिस्टीम व्यवस्थित पार पाडत असतात. आणि यामध्ये खूप साऱ्या एन्झाईमच्या रिॲक्शन्स होत असतात. जवळपास 300 एन्झाईम रिॲक्शन मध्ये मॅग्नेशियमचा रोल असतो. आणि त्याचबरोबर आपलं ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियम काम करतो. आता पुढचा महत्वाचा घटक आहे क्लोराईड. हे जे आपण मिठाला सोडियम क्लोराईड म्हणतो बघा, क्लोराईड हे एकटं कधीच नसतं, त्याच्यासोबत सोडियमचं कॉम्बिनेशन असतं. आणि आपलं जे फ्लुइड बॅलन्स ठेवण्यासाठी, म्हणजे जसं रक्त असेल किंवा आपल्या पेशींमधलं फ्लुइड असेल, आपल्या पूर्ण शरीरातलं फ्लुइड बॅलन्स ठेवण्यासाठी क्लोराईड हे खूप आवश्यक आहे. म्हणून आपण जरी म्हणत असलो की मीठ कमी खायला पाहिजे, परंतु मीठ योग्य प्रमाणात खायला पाहिजे, कारण बिना मिठाचं सुद्धा आपण जगू शकत नाही. खूप मोठा रोल आहे सोडियमचाही आणि क्लोराईड. येस, आणि क्लोराईड हे जे आहे, जे पाचक रस जे आहेत तर ते निर्माण करण्याचं काम सुद्धा करत असतं. पाचक रस जर व्यवस्थित प्रमाणात आपल्या शरीरात सिक्रीट झाली तर आपलं डायजेशन व्यवस्थित राहतं.
तर आपल्या डायजेशनचा आणि क्लोराईडचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. पुढचा महत्वाचा मिनरल्स आहे पोटॅशियम. पोटॅशियम आता तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की आम्हाला लो बीपी आहे. तर लो बीपी असण्याचे सुद्धा असे कारण आहेत की त्यांच्यामध्ये कुठलं ना कुठलं मिनरल्स कमी पडत असतं. आपलं जे फ्लुइड बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी वेगवेगळे मिनरल्स आपल्याला आवश्यक असतात. त्यातलं हे सुद्धा एक महत्वाचं आहे पोटॅशियम. त्याचबरोबर सोडियम, असे वेगवेगळे मिनरल्स जे आहेत, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आपण त्याला म्हणतो, तर ते ठेवण्यासाठी पोटॅशियमची सुद्धा आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या पेशीमधलं फ्लुइड स्टेटस मेंटेन ठेवण्यासाठी ते सुद्धा पोटॅशियम तिथं काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या जे नर्वस सिस्टीम आहे, तर नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा, नर्व ट्रान्समिशन मध्ये सुद्धा पोटॅशियम मदत करत असतं. आणि त्याचबरोबर आपण स्नायूंचं जे काम आहे, तर त्यासाठी सुद्धा पोटॅशियमची गरज असते. आता पुढचं जे मायक्रोन्युट्रियंट्स आहे, तर ते आहे सल्फर. सल्फरचं काम आहे, तर आपल्या ज्या लिव्हिंग टिश्यू आहे, तर त्यातला एक महत्वाचा घटक आहे सल्फर. आपली जी प्रत्येक पेशी आहे, त्या प्रत्येक पेशीमध्ये सल्फर आहे, म्हणजे त्या पेशींचा घटकच आहे सल्फर. त्यामुळे सल्फर आपल्या शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड असतात. मिथिओनाइन आणि सिस्टीनाइन हे अमायनो ऍसिड त्यामध्ये असतात. आता हे आता आपण मॅक्रो मिनरल्स जे बघितले, तर ते मग आपल्याला कुठून मिळतात? आपण जे आतापर्यंत बघितलं, कॅल्शियम महत्वाचं आहे, सल्फर महत्वाचं आहे, क्लोराईड महत्वाचं आहे, पोटॅशियम महत्वाचं आहे. मग हे सगळं आपल्याला कुठून मिळतं? तर आपण जे अन्न पदार्थ खातो त्यामधून तर ते मिळतं. परंतु सगळ्यात महत्वाचं जे आहे, सगळं जर आपल्याला एका ठिकाणी पाहिजे असेल, तर आपला जो मल्टीव्हिटॅमिन आहे, शेक आहे, आणि त्याचबरोबर 24 हायड्रेट, यामधून सुद्धा हे मॅक्रो मिनरल्स जे आहेत, तर त्याचं आपल्याला व्यवस्थित बॅलन्स मध्ये आपल्याला ते मिळतात. त्याचबरोबर बनाना जे आहेत, केळीमध्ये सुद्धा हे मिनरल्स आपल्याला मिळतात. आपला जो कांदा आहे, लसूण आहे, त्यामध्ये सुद्धा मॅक्रो मिनरल्सचं प्रमाण चांगलं असतं. त्याचबरोबर ब्लॅक बीन्स आहे आणि वेगवेगळ्या डाळी जे आपण घरामध्ये वापरतो, किचन मध्ये वापरतो, तर त्या डाळींमध्ये सुद्धा मिनरल्सचं प्रमाण हे चांगलं आहे. म्हणून हे स्रोत आहे की मॅक्रो मिनरल्सचे. आणि नक्कीच प्रत्येकाने त्याचा विचार करायला पाहिजे की आपल्या शरीरात काय कमी पडतंय. कारण कोणताही प्रॉब्लेम आपल्या शरीरात जेव्हा निर्माण होतो, तर काही गोष्टी इम्बॅलन्स झालेल्या असतात. तो इम्बॅलन्स काय आहे, तर तो आपल्याला शोधून काढता आला पाहिजे. तुम्हाला काय होतंय आणि हे कशामुळे होतंय. तर नक्कीच आपली बॉडी आपल्याला सांगत असते. जेव्हा आपलं बीपी लो व्हायला लागतो किंवा वाढायला लागतो, तर काहीतरी इम्बॅलन्स झालेला असतो आणि तो शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो मिनरल्सचा पार्ट येतो, ट्रेस मिनरल्स म्हणजे हे अगदी कमी प्रमाणामध्ये लागतात. मॅक्रो मिनरल्स पेक्षा खूप कमी क्वांटिटी मध्ये ते लागतात, परंतु ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये कसं त्याचा महत्वाचा रोल आहे, तर ते आपण बघूया. नर्वस सिस्टीमच्या फंक्शनसाठी सपोर्ट करतात. आपली जी नर्वस सिस्टीम काम करत असते, ब्रेन आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला जे इन्स्ट्रक्शन देत असतो किंवा आपली जी विचार प्रक्रिया चालते, हे ब्रेनचं जे पूर्ण फंक्शन आहे, तर त्याला सपोर्ट करण्याचं काम हे ट्रेस मिनरल्स करत असतात. आपल्या ज्या जखमा झालेल्या आहेत शरीराला, आतल्या जखमा असतील किंवा बाहेरच्या जखमा असतील, तर त्या भरून काढण्याचं काम, वेअर अँड टिअरचं काम हे आपले ट्रेस मिनरल्स करत असतात. त्याचबरोबर प्रिव्हेंटिंग स्ट्रेस अटॅक अगेन्स्ट सेलच्या विरुद्ध जो स्ट्रेसचा अटॅक होतो, तो प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा ट्रेस मिनरल्स आवश्यक आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन देण्याचं काम सुद्धा हे ट्रेस मिनरल्स करत असतात. तर ट्रेस मिनरल्स कोणते आहेत महत्वाचे ते आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयर्न. सगळ्यांनी ऐकलं असेल आयर्न बद्दल, की आपलं जर हिमोग्लोबिन वाढवायचं असेल, रक्त वाढवायचं असेल, रक्त कमी पडलं की आयर्न युक्त पदार्थ खा असं आपल्याला डॉक्टर सजेस्ट करतात. लोहयुक्त पदार्थ खा. तर हे आयर्न जे आहे, तर ते आपल्या हिमोग्लोबिनच्या वाढवण्यासाठी सुद्धा काम करत असतं. आणि त्याचबरोबर हिमोग्लोबिनचं जे काम आहे, तर ते म्हणजे प्रत्येक पेशीला, प्रत्येक मसलला ऑक्सिजन पुरवण्याचं आहे. जेव्हा आपली एचबी लेवल कमी असते, तेव्हा आपलं ताकद सुद्धा कमी पडते, कारण एनर्जी राहत नाही आपल्याला. आणि कारण ऑक्सिजन आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत नाही, की जो एनर्जी निर्माण करण्यासाठी, आपली शक्ती निर्माण करण्यासाठी काम करत असतो. तर असं हे आयर्नची जर कमतरता असेल, तर आपलं एचबी लेवल कमी राहते. म्हणून आपली एचबी लेवल व्यवस्थित राहण्यासाठी प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवठा चांगला व्हावा, यासाठी आयर्नचं महत्वाचं काम आहे. आणि त्याचबरोबर आपलं जे शरीर आहे, त्यामध्ये
50 पेक्षा जास्त हार्मोन्स तयार होतात अगदी डेली बेसिसवर. हे जे हार्मोन्स आहे तर ते आपल्या शरीराचे वेगवेगळे फंक्शन करण्यासाठी काम करत असतात, आणि ह्या हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये सुद्धा आयर्नचा महत्वाचा रोल आहे. तुमच्या आहारामध्ये जर आयर्नची कमतरता असेल तर त्याचा हार्मोन्सवर सुद्धा परिणाम होतो. आता पुढचं जे आहे तर मॅग्नेज. मॅग्नेजचा काय रोल आहे आपल्या बॉडीमध्ये, तर कार्बोहायड्रेट, अमायनो ऍसिड आणि कोलेस्ट्रॉलच्या मेटाबॉलिझमसाठी मॅग्नेज वापरलं जातं, आणि याची जर कमतरता असेल तर हे मेटाबॉलिझम आपलं व्यवस्थित होणार नाही. म्हणजे पुढचं आहे कॉपर. कॉपर सुद्धा आपल्या ब्रेन हेल्थसाठी आणि आपल्या नर्वस सिस्टीमसाठी आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर कनेक्टिव्ह टिश्यू निर्माण करण्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे. पुढचं जे मिनरल्स आहे ते झिंक. झिंकचं जे काम आहे तर ते ग्रोथ साठी आहे, नॉर्मल ग्रोथ व्हावी म्हणून झिंक आवश्यक आहे. आणि विशेषतः वाढत्या वयाच्या मुलांमध्ये सुद्धा झिंकचं जर प्रमाण कमी असेल तर त्यांची वाढ होत नाही. त्यांची हाईट किंवा त्यांची बौद्धिक वाढ इथं सुद्धा परिणाम होत असतो. तर असं हे झिंक महत्वाचं आहे. आणि बरेचसे तुम्हाला तुम्ही बघितलं असेल मल्टीव्हिटॅमिन वगैरे, तर त्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण हे असतं. तर त्याचबरोबर आपलं जे इम्युन फंक्शन आहे, आपली इम्युनिटी चांगली करण्यासाठी सुद्धा झिंकची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर ज्या जखमा आहेत त्या जखम भरून निघण्यासाठी सुद्धा झिंक आवश्यक आहे. आता पुढचं आहे की आयोडीन. आयोडीन नमक सगळ्यांना माहितच आहे, आणि आयोडीनचा जो रोल आहे तो थायरॉइडच्या फंक्शनसाठी आहे. थायरॉइडचं रेग्युलेशन करण्यासाठी आयोडीन काम करत असतं. आयोडीनची कमतरता तुम्हाला थायरॉइडच्या इश्यूज कडे घेऊन जात असते. पुढचं आहे फ्लोराईड. फ्लोराईड ऐकलंच असेल, दातांसाठी काम करतं, आणि त्याचबरोबर आपल्या हाडांची जी हेल्थ आहे ती जर चांगली ठेवायची असेल तर फ्लोराईड आवश्यक आहे. आता सेलेनियम. बऱ्याच लोकांनी सेलेनियम पहिल्यांदा ऐकत असाल, परंतु हे सुद्धा खूप महत्वाचं मायक्रोन्युट्रियंट्स आहे. तर सेलेनियम विशेषतः ज्यांना थायरॉइडचा इश्यू आहे तर त्यांनी विशेष ध्यान करून ऐकायचंय की सेलेनियमची जर कमतरता असेल तर आपल्याला थायरॉइडचे जे इश्यू आहेत तर ते निर्माण होऊ शकतात. आणि आपली थायरॉइड हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर सेलेनियमची जी क्वांटिटी आहे ती आपल्या आहारातून किंवा आपल्या न्यूट्रिशन मधून ती योग्य प्रमाणात गेली पाहिजे. तर सेलेनियमची कमतरता सुद्धा आपल्याला थायरॉइड इश्यू कडे घेऊन जाते. त्याचबरोबर रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा सेलेनियमचा रोल आहे. म्हणजे आपलं जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे तर त्याच्या सेलेनियम हे जे आहे तर ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा आपलं काम करत असतं. नवीन बाळ जन्माला घालायचं तर त्या आईच्या शरीरामध्ये सुद्धा सेलिनियमचं योग्य प्रमाण असलं पाहिजे, तर तिचे ते ऑर्गन्स आहेत तर त्यांची हेल्थ चांगली राहते. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे, आपण अँटीऑक्सिडंट्सच्या वर जेव्हा टॉपिक घेतला तेव्हा बघितलं की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळं आपलं ऑर्गन्स जे आहेत ते डॅमेज होत असतात. आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम आणि आपले पेशींचं ऑर्गन्सचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा सेलेनियम करत असतं. म्हणजे थोडक्यात काय तर सेलेनियम हे अँटीऑक्सिडंट्स म्हणून सुद्धा काम करतं. तर असं हे महत्वाचं सेलेनियम आहे. आणि सेलेनियम कशातून मिळतं तेही पुढे सांगेन मी. आता का आपण मायक्रोन्युट्रियंट्स का घ्यायचे. आता प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट बद्दल तर ऐकलं. कार्बोहायड्रेट आपल्याला एनर्जी देतं आणि आपल्या सेल्सला एनर्जीची गरज आहे. मग फक्त कार्बोहायड्रेट घेतलं तर जमणार आहे का. बाकीचे जे मायक्रोन्युट्रियंट्स आहे किंवा प्रोटीन आहे त्याची काय गरज आहे, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल. कॅलरीज मिळाल्या, शक्ती आली म्हणजे झालं, शरीराचं काम होईल. परंतु प्रत्येक पेशींच्या कामासाठी, आपल्या शरीरातल्या प्रत्येक फंक्शनसाठी आपल्याला मायक्रोन्युट्रियंटची गरज असते. आणि जवळपास एक दोन नाही तर जवळपास 50 न्यूट्रियंट्स असे आहेत की जे आपल्या शरीराचं जे फंक्शन आहे ते बॅलन्स करण्यासाठी, आपल्या शरीराचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी त्याची गरज असते आपल्याला. आणि त्यातले खूप कमी आपल्याला माहित असतात. त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियंट्स जे आहेत तर त्यांचं महत्वाचं काम आहे, आपण जे काही अन्न खातो तर ते ब्रोक डाऊन करून त्याची एनर्जी मध्ये रूपांतर करण्याचं काम हे मायक्रोन्युट्रियंट्स करत असतात. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ज्या शेकडो केमिकल रिॲक्शन्स होत असतात आपलं फूड डायजेशन पासून तर अगदी प्रत्येक ऑर्गनच्या फंक्शनसाठी वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स होत असतात. आणि या केमिकल रिॲक्शनसाठी हे मायक्रोन्युट्रियंट्स हे आवश्यक असतात. त्याचबरोबर ह्या ज्या केमिकल रिॲक्शन आहेत तर त्या घडण्यासाठी जवळपास 28, कमीत कमी 28
विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. आणि 1/3 केमिकल रिॲक्शन्स अशा आहेत की ज्या फक्त विटॅमिन्स आणि मिनरल्स वर डिपेंड असतात, आणि खूप सारे लोक या विटॅमिन्स आणि मिनरल्स मध्ये डिफिशियंट असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातल्या ह्या प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकत नाही, आणि म्हणून वेगवेगळे चॅलेंजेस जे आहेत, वेगवेगळ्या आरोग्याविषयीच्या ज्या तक्रारी आहेत, तर त्यांच्या इथं निर्माण होत असतात. यातलं एक जरी मिनरल्स किंवा विटॅमिन जर कमी असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आपल्या बॉडीचं हिलिंग किंवा रिपेअरिंग प्रॉपर होणार नाही. तर अशा पद्धतीने हे सगळे विटॅमिन्स मिनरल्स का आवश्यक आहे, जे अगदी खूप महत्वाचे आहे ते बघितले. मी सांगितलं तुम्हाला 50 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स आहेत. हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाहीये, परंतु लक्षात घ्यायचंय की आपल्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता येऊ नये. आता बी केअरफुल टू फुलफिल मायक्रोन्युट्रियंट्स वेन यू आर एक्सपिरियन्सिंग. म्हणजे जर तुम्ही आपल्या मायक्रोन्युट्रियंट्सची कमतरता भरून काढण्याचं काम करायचंय. जर तुम्हाला पुढील चॅलेंजेस असतील, पुढील हेल्थ इश्यू जर असतील, तुमची एनर्जी जर कमी असेल, तर बघायचंय की आपण काहीतरी आपल्या शरीराला कमी पडतंय, कुठले तरी मायक्रोन्युट्रियंट्स विटॅमिन्स मिनरल्सची कमी आहे. जर तुमचे मूड स्विंग होत असतील, तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स असेल, तुम्हाला थायरॉइड पीसीओडी किंवा वेगवेगळे हार्मोनल चॅलेंजेस असतील, हार्मोनल इम्बॅलन्स होत असेल, तर तिथं सुद्धा आपण बघायचंय की आपली मायक्रोन्युट्रियंटची गरज आपण पूर्ण करतोय का. त्याचबरोबर झोप तुमची जर प्रॉपर नसेल तर तिथं सुद्धा मायक्रोन्युट्रियंटची कमतरता असू शकते. त्याचबरोबर स्किन हेल्थ, हेअर हेल्थ साठी सुद्धा तुमचे जर स्किनचं आरोग्य चांगलं राहायचं असेल, केसांचं आरोग्य चांगलं राहायचं असेल, तर मायक्रोन्युट्रियंट्स आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही लाईफस्टाईल डिसिजेस आहे, जसे की डायबिटीस आहे, बीपी आहे, पीसीओडी आहे, थायरॉइड आहे, आर्थरायटिस आहे, ऍसिडिटी आहे, यामध्ये सुद्धा बरेचसे याच्यामध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रियंट्सची कमतरता असते, आणि ती जर आपण व्यवस्थित भरून काढली तर बरेचसे आपले जे प्रॉब्लेम आहेत तर ती सॉल्व्ह व्हायला मदत होते, आपली हेल्थ चांगली राहायला मदत होते. आता शेवटचा पार्ट आहे आपला की आपण काय करायचंय. हे सगळे विटॅमिन्स मिनरल्स तर शरीराला आवश्यक आहे, ते कुठून मिळवायचे. तर अर्थात आपण जे अन्न पदार्थ खातो, वेगवेगळ्या प्रकारचे फळं, भाजीपाला किंवा डाळी, आपलं धान्य, त्यामधून सुद्धा आपल्याला खूप सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत असतात. परंतु आताच जे तुम्ही बघताय की जी प्रचंड प्रमाणामध्ये पेस्टिसाइड, त्याचबरोबर रासायनिक खतं वापरले जातात, आणि ते त्यामधून टॉक्झिन्स जास्त जातात. मग आपल्याला त्यातून न्यूट्रिएंट्स मिळण्यापेक्षा टॉक्झिन्स जास्त मिळत आहेत, आणि त्याचा सुद्धा कुठेतरी ते शरीरात मध्ये न्यूट्रिएंट्स ऑब्झर्प्शन वर परिणाम होत असतात, कारण टॉक्झिन्स जास्त जातात आणि कुठेतरी आपली हेल्थ तिथं डॅमेज होत असते. त्याचबरोबर कलरफुल फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स ऍड करणं गरजेचं आहे. फक्त एकाच कलरचे फळं किंवा भाज्या खाऊन चालणार नाही, तर वेगवेगळ्या कलरच्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये वेगवेगळे मायक्रोन्युट्रियंट्स असतात, आणि त्यामुळेच त्यांचा तो कलर त्यांना तो आलेला असतो. तर असे सप्तरंगी फळं आणि भाजीपाला आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. आणि पुढचं तर तुम्हाला माहितच आहे की ते अजून आपल्याला कुठून मिळू शकतात. तर आपला जो हर्बल लाईफचा शेक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा, त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स वाचून बघा, त्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्याला दिसतील. मल्टीव्हिटॅमिनची टॅबलेट आहे आपली, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 24 हायड्रेट. यामध्ये खूप सारे मिनरल्स आहेत की जे आपलं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी, आपलं बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी, आणि खूप साऱ्या एनर्जी देण्यासाठी 24 हायड्रेट सुद्धा खूप छान काम करतं. आणि विशेषतः ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी 24 हायड्रेट इनटेक करणं खूप आवश्यक आहे. तर येस, आज माझ्याकडून एवढंच.